हो. ओके. तो काल आपण आय थिंक फाईल हँडलिंग पाहिलं, बरोबर आहे? फाईल हँडलिंग. सो आजपासून आपण काय करणार होतो? CPP, C++. ठीक आहे. आता ही काही वेगळी प्रोग्रामिंग लँग्वेज नाहीये. जरासं काय असणार आहे, की सी जे आहे ते काय होतं, तर फंक्शनल ओरिएंटेड होती. सर्व काही फंक्शन्स वरती डिपेंडंट होतं त्याचं. ठीक आहे. बिहेवियर जे काही आहे ते सी जे होतं ते फंक्शन ओरिएंटेड होती. ओके. बट C++ कसं असणार आहे, की तुम्ही फंक्शन ॲज वेल ॲज क्लासेस. ठीक आहे. म्हणजे हे सी प्लस फंक्शन बघा, फंक्शन म्हणजेच काय असतं, की ॲट अ टाईम एकच काहीतरी फंक्शनॅलिटी घेऊ शकता. ओके. व्हेअर ॲज क्लास म्हणजेच काय असणार आहे, की तुम्ही एका वेळेस असे मल्टिपल फंक्शन्स घेऊ शकता किंवा मल्टिपल फंक्शनॅलिटी परफॉर्म करू शकता. ओके. सो C++ मध्ये दोन्हीही अलाउड आहे. म्हणजे तुम्ही क्लास सुद्धा लिहू शकता ॲज वेल ॲज फंक्शन सुद्धा लिहू शकणार आहात. ठीक आहे. सो याच्याच मध्ये बघा, मी इथं C++ ट्युटोरियल असं लिहितो. ठीक आहे. आणि इथं काय असेल, की C++ याला डेकोरेट करूयात 25 पर्यंत. ओके. तर बघा, C++ इज अ जनरल पर्पज लँग्वेज. जनरल पर्पज लँग्वेज और जनरल पर्पज, कॉमा, केस सेन्सिटिव्ह, केस डॅश सेन्सिटिव्ह, कॉमा, फ्री फॉर्म प्रोग्रामिंग language that supports object oriented, object dash oriented, कॉमा, मी काय सांगितलं, ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजेच क्लास असणार आहे, कॉमा, प्रोसिजरल. ठीक आहे. प्रोसिजरल अँड जेनरिक प्रोग्रामिंग. ठीक आहे. जेनरिक प्रोग्रामिंग यांना हे सपोर्ट करते. जेनरिक प्रोग्रामिंग म्हणजेच नॉर्मल जे आपण डे टू डे लाईफ मध्ये लिहितो किंवा यूज करतो त्याला आपण जेनरिक प्रोग्रामिंग म्हणतो. ओके. आणि इथं काय असणार आहे, तर C++ इज मिड लेवल और मिडल लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज as it encapsulates both high and low level programming features. ठीक आहे. दोन्हीही फीचर्सना हे काय करते, तर एन्कॅप्सुलेट करणार आहे, म्हणजेच कन्व्हर्ट करणार आहे किंवा यूज करत असते. आता इट इज, हे जे काही सी जे आहे, C++ जे आहे, इट इज अन एक्सटेन्शन टू सी प्रोग्रामिंग. ठीक आहे. हे काय असणार आहे, तर एक एक्सटेन्शन असणार आहे कशाचं, सी प्रोग्रामिंगचं. सी पेक्षा ॲडव्हान्स काय असेल, तर C++ असणार आहे. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट आपण म्हणजे लक्षात घेतो. तर बघा, जनरली तुम्हाला समजेल अशा भाषेत मी सांगतोय. तर सी आणि C++ मध्ये डिफरन्स कसा असतो, किंवा आपण फंक्शनल ओरिएंटेड प्रोग्रामिंग किंवा प्रोसिजरल ओरिएंटेड प्रोग्रामिंग आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग यांच्यामध्ये डिफरन्सेस काय असतात, तर बेसिकली बघा, जेव्हा केव्हा तुम्ही आता विचार करू शकता, की सी मध्ये आपल्याला प्रोसिजरली एक्झिक्युशन करावं लागतं. म्हणजेच तुम्ही आता फॅनचा रेग्युलेटर, म्हणजे फॅनचं स्पीड वाढवण्यासाठी जो आपण यूज करतो, त्याला आपण काय म्हणतो, फॅनचा रेग्युलेटर जो आहे हे. सो ह्या दोघांमध्ये बघा कसं असणार आहे, की रेग्युलेटरमध्ये आपण 1, 2, 3, 4, 5 असं जाऊ शकतो.
1 वरून डायरेक्टली 5 वरती 4 वरती जाणं पॉसिबल नाहीये. ठीक आहे. 1 वरून डायरेक्टली 4 किंवा असं जंपिंग करणं पॉसिबल नाहीये. का पॉसिबल नाहीये? कारण हे कंपल्सरी आपल्याला काय करावं लागतं, की प्रोसिजर्स फॉलो कराव्याच लागतात. ठीक आहे. विदाऊट प्रोसिजर फॉलो काय करणार आहे, आपण डायरेक्टली जाऊ नाही शकत किंवा डायरेक्टली यूज नाही करू शकत. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, की प्रोसिजरली एक्झिक्युशन करावं लागतं. बट तेच जर का तुम्ही आता टीव्हीचा रिमोट तुमचा बघितला, ते कसं असतंय, ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये ते बनवलेलं आहे. आता जो फॅनचा रेग्युलेटर सांगितला तो कसा आहे, प्रोसिजरल आहे. प्रोसिजरल असणार आहे. म्हणजे प्रत्येक स्टेप जी आहे ती एक्झिक्यूट करत पुढे जावं लागणार आहे आपल्याला. व्हेअरएज जी जो काही रिमोट आहे किंवा टीव्ही आहे, टीव्ही काय असणार आहे? तर ऑब्जेक्ट ओरिएंटेडचं एक्झाम्पल असणार आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचं एक्झाम्पल असणार आहे. मग याच्यामध्ये काय केलं जातं? तर बघा, तुम्ही कोणतंही म्हणजे कोणत्याही चॅनलवरून कुठेही जंपिंग करू शकता. जसं की सपोज आता तुम्ही मूव्ही बघताय 200 नंबरच्या चॅनलवरती. तिथून तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, की सपोज 580 नंबरच्या चॅनलवरती डायरेक्टली जाऊ शकता. रँडम ॲक्सेस असतो इथं. ठीक आहे. हे कशामध्ये होतं, तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये होतं. ठीक आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये असं होत असतं. तो बघा, हे काही असे काय असणार आहेत, की डिफरन्सेस आपल्याला बघावे लागणार आहेत. तो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मी इथं लिहितोय. व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन प्रोसिजरल प्रोसिजरल ओरिएंटेड प्रोग्रामिंग, त्याला आपण काय म्हणतो, पी-ओ-पी असं, अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, त्याला आपण काय म्हणतो, ओ-ओ-पी असं म्हणतात. सो बघा, इथं आपण आता डिफरन्सेस पाहणार आहोत. सो पी-ओ-पी लिहितोय मी फक्त आणि इथं काय असेल, ओ-ओ-पी असे 2 डिफरन्सेस आपण पाहणार आहोत. सो प्रोसिजरल डिफरन्स और प्रोसिजरल प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये काय-काय असतं? तर बघा, इकडं वाढवतो लाइक धिस. सो इथं हा जो काही प्रोसिजरल आहे, प्रोसिजरल प्रोग्रामिंग आहे, त्याच्यामध्ये कसं असणार आहे, की हा इट युजेस फंक्शन्स. ओके. हा काय यूज करतो? तर फंक्शन्स यूज करतो. व्हेअरएज हा यूज काय करतो? इट युजेस क्लासेस. ठीक आहे. हा क्लास यूज करतो. त्यानंतर पुढे काय असणार आहे, की बघा, आता तुम्ही फॅनचं रेग्युलेटर तोडलं तर फॅन चालणारच नाहीये. बट जर का तुम्ही रिमोट तोडला तरी टीव्हीला काही प्रॉब्लेम नाही. टीव्ही काय होणार आहे? चालणारच आहे. ठीक आहे. सो प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग जे आहे, ही एवढी सिक्युअर्ड नाहीये. एवढी सिक्युरिटी त्यामध्ये अवेलेबल नाहीये. बट जेव्हा आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणतो, त्यावेळेस काय असतं, ही खूप सिक्युअर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. खूपच सिक्युअर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जसं की आपण बघतो, की नॉर्मली जेव्हा आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन वगैरे करतो, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन वगैरे जेव्हा आपण करत असतो, त्यावेळेस बघा किती सिक्युरिटी प्रोव्हाईड केली जाते. किती सिक्युरिटी जी आहे ती काय केली आहे, की प्रोव्हाईड केली जाते. ओके. सो ही सिक्युरिटी कशा थ्रू दिली जाते, तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमधून दिली जाते. ओके. सो बघा, हे काय आहे, की डेटा इज नॉट सिक्युअर्ड. डेटा इज नॉट secured in POP. Whereas इथं काय असणार आहे, की the data is very much secured. ठीक आहे. खूप सिक्युअर्ड असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं
काय असतं प्रोसिजरल ओरिएंटेड मध्ये? तर सर्व काही काय असणार आहे, की प्रोसिजरली एक्झिक्यूट होत असतं. तो त्यामुळं इथं काय आहे, की नो रँडम ॲक्सेस किंवा तुम्हाला हे प्रोसिजरल एक्झिक्युशन असं म्हणू शकता. प्रोसिजरल एक्झिक्युशन असणार आहे आणि इकडं काय असतं, तर रँडम किंवा एक्झिक्यूट ॲज पर रिक्वायरमेंट. जे गरजेचं आहे त्यानुसार हा काय करतो, एक्झिक्यूट होणार आहे. ठीक आहे. तो त्यानंतर इथं काय असणार आहे, की इट पी-ओ-पी हॅज नो स्पेसिफिक ॲक्सेस ऑर ॲक्सेसिंग मॉड्यूल्स. आपल्याला इथं कंट्रोल नाही करता येत, की तुम्ही कुणाला तरी रिस्ट्रिक्ट करणं. सगळ्यांसाठी ओपन टू ऑल असल्यासारखं आहे. ठीक आहे. बट इथं तुम्ही काय करू शकता, की रिस्ट्रिक्ट करू शकता. ओ-पी हॅज ॲक्सेस ऑर ॲक्सेसिंग मोड्स. कोणत्या आहेत? दॅट इज बघा, पब्लिक, प्रायव्हेट, काय असणार आहे? प्रोटेक्टेड. हे काय असतील? तर 3 वेगवेगळे काय असणार आहेत? तर ॲक्सेस स्पेसिफायर्स आहेत. त्यानंतर इथं काय असतं, की इट इज स्लोवर दॅन ओ-पी. ठीक आहे. आणि ही काय आहे? इट इज फास्टर दॅन पी-ओ-पी. आणखी काय आहे? तर इट कन्झ्युम्स नाही, चलो, इट डोंट हॅव पिलर्स. ठीक आहे. आताच तुम्हाला लक्षात घ्यायची गरज नाही. मी पिलर्स सांगेलच. इट हॅव पिलर्स. ठीक आहे. त्याला पिलर्स आहेत आणि असे भरपूर सारे तुम्हाला डिफरन्सेस भेटणार आहेत ह्या ओ-पी आणि पी-ओ-पीच्या. भरपूर सारे काय असतील, की डिफरन्सेस भेटणार आहेत. सो आपण काय करेल, की डायरेक्टली कोणते-कोणते म्हणजे आता इथं बघा, आणखी काय असतं, की पिलर्स आहेत, पिलर्स नाहीत. त्यानंतर ॲक्सेस कंट्रोल असतो, ॲक्सेस कंट्रोल नसतो. त्यानंतर डेटा हायडिंग आहे, डेटा हायडिंग नाहीये. याच्यामध्ये कोणताही डेटा हाईड नाही करता येत. बट इथं आपण काय करतो, ओ-पीमध्ये डेटा हायडिंग करत असतो. ठीक आहे. त्यानंतर जे एंटायर प्रोग्राम जो आहे त्याला आपण डिव्हाईड नाही करू शकत पी-ओ-पीमध्ये. ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये काय करू शकतो आपण, की डिव्हाईड करू शकतो. ठीक आहे. आणखी काय असतं बघा, काय अ प्रोग्राम इज डिव्हायडेड इंटू फंक्शन्स अँड दे इंटरॅक्ट. फंक्शन्स इंटरॅक्ट करतात. ठीक आहे. व्हेअरएज इथं काय आहे, अ प्रोग्राम इज डिव्हायडेड इंटू ऑब्जेक्ट्स अँड देअर इंटरॅक्शन्स. ठीक आहे. इंटरॅक्शन्स. आणि पुढे सगळ्यात इम्पोर्टंट काय असतं, की पी-ओ-पी जे आहे ते टॉपकडून बॉटमकडे एक्झिक्यूट करत जातं. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 असंच जाणार आहे. बट म्हणजे मेन पासूनच एक्झिक्युशनला स्टार्ट होत असतं. ठीक आहे. सो पी-ओ-पी फॉलोज टॉप डाउन अप्रोच. ठीक आहे. टॉप डाउन अप्रोच हा काय करतो, फॉलो करतो आणि ओ-पी जे आहे ते ओ-पी फॉलोज काय, तर बॉटम अप अप्रोच. ठीक आहे. बॉटम अप अप्रोच काय आहे, हा फॉलो करतो. ठीक आहे. सो
हे तुम्हाला लक्षात घ्यायचं की बॉटम अप अप्रोच असतो त्याच्यामध्ये. तर ओओपी मध्ये म्हणजे ऑब्जेक्ट डिक्लेअर करतो, मग आपण वरती जाईल. ठीक आहे, ऑब्जेक्ट डिक्लेअर करेल आणि मग काय आहे, वरती जाऊन क्लास एक्झिक्यूट होणार आहे. एकदम लास्टला जाऊन ऑब्जेक्ट आपण डिक्लेअर करत असतो. ठीक आहे, असं. तो अशा प्रकारे हे काही डिफरन्सेस आहेत आणि हे डिफरन्सेस आर नथिंग बट पीओपी म्हणजे सी प्रोग्रामिंग असेल, ओओपी म्हणजेच काय असणार आहे, सी प्लस प्लस असणार आहे. ठीक आहे. सो आता आपण काय करतोय की याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात ते आपण पाहूया. सो चेंजेस कसे असतात बघा, की जसं आपण हॅश इन्क्लूड stdio डॉट h लिहायचो. stdio चं मीनिंग काय होतं, हॅश इन्क्लूड stdio डॉट h हे जे होतं stdio डॉट h हे जे होतं, तो याचं मीनिंग होतं की स्टँडर्ड इनपुट आणि आउटपुट. एसटीडी म्हणजे स्टँडर्ड, आयओ म्हणजे इनपुट आउटपुट, डॉट एच म्हणजे हेडर फाईल. ठीक आहे, आणि हेडर फाईलला इन्क्लूड करण्यासाठी आपण सिम्बॉल कोणता वापरतो, तर हॅश वापरत असतो सी मध्ये. ठीक आहे, तसं इथं काय असेल की ह्या stdio डॉट एच च्या ऐवजी आपण डॉट एच लिहित नाही, ॲज वेल ॲज इथं आयओ स्ट्रीम होतं. आयओ स्ट्रीम होतं. डॉट एच लिहू शकता बट गरज नाहीये. तर बघा, ऑल्वेज काय लक्षात ठेवायचंय, की इथं stdio डॉट h च्या ऐवजी काय लिहायचंय, आयओ स्ट्रीम लिहायचंय आणि यानंतर आपल्याला काय करावं लागतं, तर युजिंग नेमस्पेस. युजिंग इथं काय असेल, तर नेम स्पेस. ठीक आहे, आणि पुढे जाऊन त्या नेम स्पेसचं नाव द्यायचं. आता हे नेम स्पेस वगैरे काय आहे ते सांगेल थोड्या वेळात. तो अशा प्रकारे आपल्याला हे स्टँडर्ड काय आहे, नेम स्पेस एक स्पेस किंवा एक्झिक्युशन स्पेस आपल्याला काय करावा लागतो, यूज करावा लागतो. ठीक आहे, तो बघा हे असं काय असणार आहे की पूर्ण असणार आहे काय, की नेम स्पेस करायचं. त्यानंतर मग पुढे काय असेल की आपलं मेन वगैरे चालू होतं. जसं की आतापर्यंत आपण काय केलेला, की प्रोग्राम जे केलेलं होतं, तर बघा इंटिजर काय असणार आहे, मेन पॅरेंथेसिस कर्ली ब्रेसेस याच्या आतमध्ये काय असणार आहे, तर जसं आपण प्रिंट एफ वापरत होतो काहीतरी आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी, त्या प्रिंट एफच्या ऐवजी इथं काय आहे, सी आउट आहे आणि आउट करतोय. सो असं काय करायचंय की लेस दॅन वालं 2 वेळा सिम्बॉल वापरायचा आहे. 2 वेळा काय करायचंय, सिम्बॉल वापरायचंय आणि मग इथं कोटेशन मार्क मध्ये तुम्ही काय करू शकता, हॅलो स्पेस वर्ल्ड असं करू शकता. एंडला जाऊन काय करा, सेमिकोलॉन द्या. ठीक आहे, आणि रिटर्न 0 हे असणारच आहे. लाइक धिस. रिटर्न 0 जे आहे ते असेलच आणि इथं कर्ली ब्रेसेस काय होईल, क्लोज होणार आहे. तर बघा मी हे ऑनलाईन तुम्हाला एकदा कंपाईल करून दाखवतो. 1 सेकंड. तो इथं गेलो. हा सी प्लस प्लस वाला खालीच दिसत होता. बघा मी सी कंपायलर केलं, त्याच्याच खाली काय आहे, सी प्लस प्लस दिसतंय. तर त्याला मी क्लिक केलं आणि इथं काय असेल, याला आपण एक्झिक्यूट करतोय. सो आयओ स्ट्रीम ऑलरेडी आलेला आहे इथं बघा, ऑलरेडी इथं आलेलं असतं. तर आपण जस्ट सी आउट. ठीक आहे, त्यानंतर लेस दॅन 2 वेळा द्यायचं. कोटेशन मार्क मध्ये काय लिहील, हॅलो स्पेस वर्ल्ड आणि सेमिकोलॉन द्या. रिटर्न केलं, रन केलं तर काय होणार आहे, इथं काय झालं, सी आउट. ओके, इथं युजिंग नेम स्पेस std हे लिहावं लागेल. तरच काय होईल, आउटपुट येणार आहे. अगेन इथं सेमिकोलॉन राहिलं.
रन केल्यानंतर तुम्हाला काय होईल, तर आउटपुट येणार आहे. आलं बघा, इथं काय झालं, हॅलो वर्ड आलेला आहे. तो काय काय चेंजेस झालेत, आधी आपण काय करूयात की डिफरन्सेस लिहून घेऊयात, म्हणजे तुम्ही म्हणजे फॅमिलियर व्हाल. ठीक आहे, फॅमिलियर होणार आहात. तो इथं काय काय असेल की सगळ्यात आधी सिंटॅक्स डिफरन्सेस, सिंटॅक्स अँड फंक्शन differences between C and C++. ठीक आहे, असं करतोय. तर बघा, इथं आपण काय करूयात की C आणि इकडं C++, असं केलं. सो सगळ्यात आधी काय झालं की आपल्याला हॅश इन्क्लूड, त्यानंतर लेस दॅन ग्रेटर दॅन stdio डॉट एच, याच्या ऐवजी आपल्याला काय लिहावं लागतं आता, हॅश इन्क्लूड आयओ स्ट्रीम लिहावं लागतंय. पहिला डिफरन्स. त्यानंतर पुढे काय असणार आहे की इथं हे नेम स्पेस लिहावं लागतं. ठीक आहे, नेम स्पेस लिहावंच लागतं, ते सांगेल नंतर. तो नेम स्पेस म्हणजेच काय असतं, हो तर ते आधी डिक्लेअर लिहितो, डिक्लेअर करून देतो इथं वरतीच. काय, वेअर नेम स्पेस स्टँडर्ड मीन्स, ठीक आहे, मीन हो तर कोटेशन मार्क मध्ये लिहितो, मीन काय असणार आहे, we are or we tells the compiler to use the standard namespace. नेमस्पेस म्हणजेच काय असतं की एक रिलेशन असणार आहे, जसं व्हेरिएबलला एक मेमरी लोकेशन असतं, तसंच इथंही हे रिलेशनशिप असणार आहे. आणि नेम स्पेसेस जे आहेत ते ऑलरेडी डिक्लेअर्ड असतात C++ मध्ये. ठीक आहे, तो तेही लिहितो की नेम स्पेसेस आर रिलेटिव्हली recent addition in C++. ठीक आहे, हे नेम स्पेसेस ऑलरेडी डिक्लेअर्ड केलेले आहेत. ठीक आहे, ऑलरेडी डिक्लेअर्ड केलेले आहेत. सो अशा प्रकारे हे तुम्ही याला हायलाइट सुद्धा करू शकता. असं. आणखी पुढे काय आहे डिफरन्स, तर जेव्हा आपण प्रिंटएफ यूज करतो आणि प्रिंटएफ आणि ब्रॅकेट्स देत असतो असे, ठीक आहे, ब्रॅकेट्स आणि सेमिकोलन देतो, तेच इथं काय असणार आहे, तेच इथं डिफरन्सेस काय असतील, तर सी आउट यूज करतो आपण, सी आउट आणि असे डिक्लेअर करत आहोत. ठीक आहे, सेमिकोलन. आणि इथं काय असणार आहे की ह्या ब्रॅकेटच्या आतमध्ये व्हॅल्यूज असतात. ठीक आहे, आणि इथं काय असणार आहे, तर ह्या लेस दॅनच्या नंतर व्हॅल्यूज असतील. सेमिकोलन इथेही आहे, इकडेही आहे, असं. यानंतर पुढे काय करायचंय की हे जे काही C++ मध्ये फंक्शन्स आपण यूज करतोय, ठीक आहे, काही कीवर्ड सुद्धा इथं ऍड झालेले आहेत. काही कीवर्ड सुद्धा यांना काय आहे की ऍड झालेले आहेत. 1 सेकंड. आणखी काय असतं की जसं इथं स्कॅनएफ होतं, ठीक आहे, C मध्ये काय होतं, तर स्कॅनएफ होतं, तर तसंच इकडं काय आहे, सी इन आहे.
scanf असं असायचं. ठीक आहे. आणि इथं तुम्ही डेटा टाइप वगैरे द्यायचा काही. ठीक आहे. तेच इथं काय होतंय, तर आपण सी इन यानं काय करतो, तर इनपुट्स घेणार आहोत किंवा इनपुट्स घेत असतो. इनपुट्स घेण्यासाठी आपण काय करतो, इकडे लिहितो आहोत तर इनपुट इथं हे आउटपुट्स असं केलं. ठीक आहे. इथंही काय असेल की त्यानंतर हे मी इथं पेस्ट करून सी इन आपण काय करतो, तर इनपुट्स घेत असतो. तो सी इन म्हणजेच काय आहे, की स्टँडर्ड इनपुट स्ट्रीम असं म्हटलं जातं आणि याच्यातून आपण काय करतो, तर इनपुट्स घेत असतो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपण डिरेक्टली काय करतो, तर असं ग्रेटर दॅन सिम्बॉल यूज करतो. सी इन त्याचा सिम्बॉल काय आहे, तर ग्रेटर दॅन त्याला एक्सट्रॅक्शन ऑपरेटर म्हणतात. तर बघा, जे आपण इथं लेस दॅन जे करतोय त्याला आपण काय म्हणतो, तर इन्सर्शन ऑपरेटर म्हणतात. लेस दॅन ला इन्सर्शन ऑपरेटर असं म्हणतात. तेच ग्रेटर दॅन याला काय म्हणतात, तर एक्सट्रॅक्शन ऑपरेटर. कसलं? एक्सट्रॅक्शन ऑपरेटर असं म्हणतात. ठीक आहे. असं सो सी इन सी आउट असं असणार आहे. सो फॉर एक्झाम्पल जर का तुम्हाला दाखवायचं झालं, तर स्टँडर्ड इनपुट आउटपुट तर हे असेलच. आता सपोज की आपण काय करतोय, हा एक प्रोग्राम करूया तिथं. असं बघा, मी इथं युजिंग नेम स्पेस स्टँडर्ड एसटीडी सेमीकोलन दिला, हे काढून टाकतोय मी. ठीक आहे. असं आणि पुढे काय असणार आहे, इथं मी एक इंटिजर एज म्हणून एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि याच्यामध्ये सी आउट आपण जसं मेसेज करायचो ना, की एंटर नेम वगैरे, सो सी आउट लेस दॅन इथं कोटेशन मार्क मध्ये आपण काय लिहिली, की एंटर युअर एज. ठीक आहे. कोलन करून स्पेस दिला आणि ऍट द एंड तुम्ही काय करू शकता, स्लॅश एन द्या. सॉरी, स्लॅश एन नाही, सेमीकोलन द्या. आणि इथं सी इन आपण करत असतो. सी इन कसं घ्यायचं, तर असं ग्रेटर दॅन ह्या सिम्बॉलनं घ्यायचं आहे. आणि आपल्याला कुठं स्टोअर करायचं, तर एज. इथं ऍट द रेट वगैरे लिहायची गरज नाहीये. ठीक आहे. ऍट द रेट वगैरे लिहायची गरज नाहीये. मी इथं अगेन सी आउट लिहितोय, कोटेशन म्हणजे लेस दॅन त्यानंतर कोटेशन मार्क मध्ये काय असेल, युअर एज इज करून आपल्याला काय करायचंय, तर परत एकदा काहीतरी व्हॅल्यू प्रिंट करायची. सो इथं परत असं ग्रेटर दॅन करावं लागतं, सॉरी लेस दॅन असं करावं लागणार आहे एज. आणि इथं तुम्ही सेमिकोलन वगैरे देऊ शकता, बट लाईन एंड होते हे कसं सांगायचं असतं, तर इथं परत एकदा असं ग्रेटर दॅन करायचं आणि एंड यल म्हणजेच एंड लाईन असं असणार आहे. तो बघा, हा विचारेल आपल्याला की एंटर युअर एज. मी इथं 21 दिलं तर काय आलं, युअर एज इज 21. इथं स्पेस देतो. मग आता इथं बघा 21 केलं तर काय येणार आहे, युअर एज इज 21 असं येणार आहे. तो हे नाही दिलं तरी चालतं ऍक्च्युली. एंड एल म्हणजेच काय असतं, तर एंड लाईन आहे. ठीक आहे. तो 21 केलं तरी चालतं, बट जेव्हा तुमच्याकडे असे मल्टिपल स्टेटमेंट्स असतील त्यावेळेस तुम्ही काय करता, असं एंड एल वगैरे करू शकता. ठीक आहे. तो बघा, हे काय असेल की पहिला प्रोग्राम आहे. मी मला कॉपी करतो, हा पेस्ट करतो.
तो 25 हे केलंय आणि पुढे असं लिहिलंय. ओके. आणि आता काही फंक्शन जे आहेत ते मी फंक्शन्स लिहितोय इथं. तो हे काही फंक्शन्स आपण पाहिले की डिफरन्सेस नंतर अजून गरज पडली तर आपण लिहूयात, त्यासाठी जागा सोडून ठेवूयात आपण. ठीक आहे. आणि इथं काय असेल की स्टँडर्ड इनपुट, स्टँडर्ड आउटपुट हे आपण पाहूयात. किंवा आधी नेम स्पेस स्टँडर्ड याच्याबद्दल सुद्धा मी लिहून देतोय. तो किंवा इथं लिहितो डिरेक्टली युजिंग नेम स्पेस स्टँडर्ड हे जे आहे, this statement allows us to omit the standard colon prefix. ठीक है, when accessing the standard library, ठीक है, component, standard library component, it makes our code shorter and more readable as we don't have to repeat standard colon before each standard library. each standard library identifier. ठीक आहे. सो प्रत्येक वेळेस हे यूज करावं लागतं आपल्याला, std कोलन. तो हे यूज नसेल करायचं तर आपल्याला काय करावं लागेल, असं यूज करावं लागेल, तरच हे अलाव करतात सी आउट सी इन वगैरे आपल्याला यूज करायला. ठीक आहे. तो प्रत्येक वेळेस ते लिहिण्याच्या ऐवजी आपण काय करेल की आपण कोणता नेम स्पेस म्हणजे वर्किंग कशाच्या अंडर करतोय, तर ह्या स्टँडर्ड लायब्ररीच्या अंडर करतोय हे सांगत असतो आपण. ठीक आहे. असं. तो पुढे नेक्स्ट काय असेल की आपण जे पुढचं आहे दॅट इज स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीम. त्याला आपण काय म्हणतो इथं, सी आउट करतो किंवा सी आउट असं म्हणत असतो. सो हे काय असणार आहे, द सी आउट ऑब्जेक्ट इज an outstream or o stream म्हणू शकता तुम्ही, outstream or o stream. ठीक आहे. क्लास predefined object. It is connected to the standard काय आउटपुट डिव्हाइस. जसं आपलं प्रिंटफ होतं तसंच हे काय असणार आहे, आउटपुट डिव्हाइसला असणार आहे कनेक्टेड, विच इज युजली डिस्प्ले स्क्रीन. ठीक आहे. हे युजली काय करतात तर स्क्रीनवरती आउटपुट डिस्प्ले करत असतात. द सी आउट is used in combination with the stream insertion operator. कोणता ऑपरेटर, स्ट्रीम इन्सर्शन ऑपरेटर, त्याला आपण असं म्हणतो. टू शो द आउटपुट ऑन अ कन्सोल. कन्सोल वरती आउटपुट जर का डिस्प्ले करायचं असेल तर आपण
असं यूज करत असतो. ठीक आहे. तो हे एक्झाम्पल म्हणून मी काय करतो, याचं सिंटॅक्स कसं असणार आहे, सी आउट लेस दॅन इथं काय असेल की मेसेज और व्हॅल्यू म्हणतो इथं. ठीक आहे. व्हॅल्यू 1 असं करतो. त्यानंतर असं ग्रेटर दॅन व्हॅल्यू 2, परत लेस दॅन व्हॅल्यू 3, असं तुम्ही कितीही देऊ शकता. मी मध्ये डॉट 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 असं करतो आणि मग इथं काय असेल, व्हॅल्यू n. ठीक आहे. असं. आणि याला एंड करायचं कसं, तर आयदर तुम्ही सेमिकोलन लिहू शकता किंवा एंड एल लिहू शकता. ठीक आहे. आपण पुढचं फंक्शन पाहणारच आहोत, तो आता नाही लिहित. ठीक आहे. तर तसंच आपल्याला पुढचं जे फंक्शन आहे ते कोणतं असेल, तर इनपुट स्ट्रीम असणार आहे. इथं आउटपुट जे बघितलं त्याच्याऐवजी इनपुट स्ट्रीम असेल आणि इथं सी आउटच्या ऐवजी काय असेल, सी असणार आहे. स्टँडर्ड इनपुट स्ट्रीम असं असणार आहे. आणि पुढे काय असेल, तर बघा, द सी इन इज अ predefined object of iStream. ठीक आहे. किंवा तुम्ही याला इनपुट स्ट्रीम असं सुद्धा म्हणू शकता. इनपुट स्ट्रीम, iStream किंवा इनपुट स्ट्रीम क्लास. ठीक आहे. इट इज कनेक्टेड विथ द स्टँडर्ड काय इनपुट डिव्हाइस. ठीक आहे. विच इज युजली काय असतं, तर कीबोर्ड असतो. युजली कीबोर्ड हा डिरेक्टली इनपुट घ्यायला बघत असतो. So the scene is used in conjunction with stream extraction operator. कोणतं, तर ग्रेटर दॅन वाला जे ऑपरेटर आहे ते वाला, टू रीड द इनपुट फ्रॉम अ कर्सर. ठीक आहे. इनपुट रीड करण्यासाठी याला काय केलं जातं, यूज केलं जातं. आणि याचा सिंटॅक्स एकदम सिंपल आहे. तुम्ही काय करू शकता की सी इन फॉर एक्झाम्पल कोलन करून एंटर केलं, तो सी इन इथं ग्रेटर दॅन सिम्बॉल असा, आणि इथं काय असणार आहे, व्हेरिएबल नेम असेल. ठीक आहे. आणि सेमिकोलॉन द्या. ज्या व्हेरिएबल मध्ये आपल्याला सेव्ह करायचंय त्या व्हेरिएबलचं नाव असणार आहे. ठीक आहे. आणि लास्ट वन, दॅट इज स्टँडर्ड एंड लाईन. ओके. ज्याला आपण काय म्हणतो, एंड एल असं. स्टँडर्ड एंड लाईन असं असणार आहे. तर बघा, हे काय असेल, द एंड एल is predefined object of OStream class. ठीक है. It is used to insert a new line character and flushes the stream. ठीक आहे. हे न्यू लाईन कॅरेक्टर म्हणजेच काय इन्सर्ट करतो, हा स्लॅश एन इन्सर्ट करणार आहे. ठीक आहे. आणि फ्लश करणं म्हणजेच काय असतं, की राईट करणं. ठीक आहे. राईट करणं म्हणजेच तो स्लॅश एन ला राईट करणार आहे कन्सोल वरती. ठीक आहे. आणि पुढे आणखी काय असतं, तर काही एरर जर का तुम्हाला दाखवायचा असेल, एरर मेसेज जर का दाखवायचा असेल, तर तो सुद्धा आहे. ते पण घेतो मी. काय की अनबफर्ड
स्टँडर्ड एरर स्ट्रीम. ठीक आहे, त्याला आपण काय करतो तर CRR असं करतात. तर बघा, अनबफर्ड CRR म्हणजेच काय असतं, तर इथे लिहितो CERR. हे जे आहे त्याला म्हणतो काय आपण, स्टँड्स फॉर स्टँडर्ड एरर असं. ठीक आहे, आणि याला काय म्हणतात तर इट इज, बघा, इट इज an unbuffered unbuffered बफर्ड, ओके, तो सारा आहे unbuffered stream. Okay, meaning that output sent to the or to CERR is immediately displayed on the console. ठीक है, without buffering. ठीक है, without buffering. तो बघा, it is typically used for displaying error message and diagnosing diagnostic information which is or which need to be displayed immediately to avoid. म्हणजे हा एरर मेसेज काय करण्यासाठी, डिस्प्ले करण्यासाठी यूज करत असतात, टू अवॉइड डिलेज caused by बफरिंग. ठीक आहे, बफरिंग मुळे जो काही डिले येत आहे ते दाखवायचं जर का असेल तर आपण काय करतो, असं यूज करत असतो. ठीक आहे, आणि जर का आपण नेम स्पेस यूज नाही केलं तर ऑब्विसली काय करावं लागतं की STD कोलन कोलन करून असं लिहावं लागतं, STD कोलन कोलन. ठीक आहे, आणि CERR असं लिहायचं, आणि इथं काय असणार आहे कोटेशन मार्क मध्ये की धिस इज एरर मेसेज. ठीक आहे, असं कोलन करून तुम्हाला इथं काय करावं लागेल, एंडेल वगैरे करावं लागतं. आता हा एंडेल सुद्धा तुम्हाला कसं यूज करावं लागणार, STD कोलन कोलन एंडेल असं यूज करावं लागणार जर का नेम स्पेस नाही यूज केलं तर, असं. ठीक आहे, तो हे काही मेसेजेस असतात, जसं की एरर मेसेज आहे, कन्सोल लॉग मेसेज असतो. ओके, कन्सोल लॉग वाला सुद्धा काय आहे इथं यूज करतो आपण. तो बघा, इथं काय करतोय, आहे कॅलिब्री इथं 25 तो कॅलिब्री अँड 25. ठीक आहे, अँड इथं व्हाईट करायचं होतं ऍक्च्युली, चुकून ब्लॅक केलं. तो इथं अशा प्रकारे हा असणार आहे, कन्सोल लॉग हेही म्हणतात. ठीक आहे, स्टँड फॉर स्टँडर्ड लॉग. लॉग म्हणजेच काय असतं की रिपोर्ट सेंड करणं. ठीक आहे, रिपोर्ट सेंड करणं, लॉग रिटर्न करत असतात. तो हे सुद्धा कशासाठी तर लॉगिंग साठी असणार आहे. लॉग काय असेल सेंड करण्यासाठी याचा यूज करत असतो आपण. ओके, सो एक एरर मेसेज प्रिंट करून बघूयात आपण की कसा दिसतो. विथ काय असणार आहे, काहीतरी एक स्ट्रिंग. बघा, CERR एवढंच करतोय, बाकीचं मी डिलीट करतोय, आणि इथं काय असणार आहे
की this is an error message. ठीक आहे. तर बघूयात हे काय होतंय. बघा इथं आला एरर मेसेज. ठीक आहे. असा हा प्रोग्राम करतात. जर का आपण हे नेम स्पेस स्टँडर्ड यूज नसतं केलं तर काय करावं लागलं असतं आपल्याला, असं लिहावं लागलं असतं. std कोलन कोलन करूनच मग आपल्याला यूज करावं लागलं असतं. ठीक आहे. आणि तसंच तुम्ही काय करू शकता की लॉग फाईल सुद्धा क्रिएट करू शकताय. ओके. लॉग फाईल नाही होत ऍक्च्युली, लॉग रिटर्न होत असतो. तो फाईल फाईल नाही करत आपण. तो इथं काय असेल, लॉग असणार आहे. ठीक आहे. तर याला जर का इथं बघा लॉग वाला लॉग मेसेज. ठीक आहे. मी एवढं कॉपी करून याला इथं पेस्ट करतो. तो सी इन सी आउट हे सर्व काही आपण पाहिलंय. ओके. व्हेरिएबल कसे डिक्लेअर म्हणजे आता उद्या आपण काय करूयात की व्हेरिएबल्स कसे डिक्लेअर करतात, क्लास कसे डिक्लेअर करतात, ते काय करूयात इथं पाहूयात. ठीक आहे. आज तुम्ही फक्त काय कराल की ह्या नोट्स ज्या आहेत त्या गो थ्रू कराल आणि उद्या आपण ओप्स बद्दल फंक्शन वगैरे कसं डिक्लेअर करतात, तर नॉर्मल जसं आपण आतापर्यंत यूज करत होतो. इफ एल्स स्विच वगैरे सगळं 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 सेम आहे इथं. काहीच डिफरन्स नाहीये. ठीक आहे. फंक्शन सुद्धा आपण काय करेल, जसं तिकडं यूज करायचं तसंच इथेही यूज करतोय. ठीक आहे. तसंच इथेही काय करत असतो, यूज करत असतो की रिटर्न टाईप देन काय असतं, फंक्शनचं नाव वगैरे वगैरे काय असणार आहे, सेम असणार आहे. ठीक आहे. फक्त काय असणार की हे सी प्लस प्लस मध्ये जे प्रिंट वगैरे यूज करायचो त्याच्याऐवजी सी आउट वगैरे यूज करावं लागणार. बाकीचं काहीच नाहीये. सो नवीन काय आहे याच्यामध्ये, तर ऑब्विसली ऑब्जेक्ट्स कसे डिक्लेअर करतात. ठीक आहे. ऑब्जेक्ट्स कसे डिक्लेअर करतात. त्यानंतर या ऑब्जेक्टच्या आधीच मी काय घेईल, मेमरी मॅनेजमेंट कसं चालतं त्याच्याबद्दलचा एक लेक्चर घेईल उद्या, मेमरी मॅनेजमेंट. तर याच्यात 3 वेगवेगळ्या फंक्शन्स असतात, मॅलॉक, कॅलॉक. ठीक आहे. आणि रिअलॉक असतं जे डिलीट करण्यासाठी असतं. म्हणजे आपण जेव्हा एखादं गाणं वगैरे प्ले करतो तर ते गाणं कसं प्ले होत असतं. तर त्याचा म्हणजे जेव्हा स्टोअर करतो त्यावेळेस मेमरी अलोकेशन होतं, त्याला मॅलॉक म्हणतात. जेव्हा आपण गाणं प्ले करतो त्याला कॉल होत असतो, सो त्याला मेमरी कॉल करत असतो, सो त्याला कॅलॉक म्हणतात. आणि जेव्हा आपण डिलीट करतो एखादं गाणं तर ते अलोकेशन केलं जातं सर्व काही, त्याला रिअलॉक केलं जातं किंवा रिअलॉक असं म्हटलं जातं. तर ते उद्या पाहूयात आपण, हे कसं केलं जातं हे सर्व काही. व्हेरिएबल डिक्लरेशन सेम आहे. पूर्ण कंट्रोल स्टेटमेंट सेम आहेत. ठीक आहे. कॉन्स्टंट सेम आहेत. ऑलमोस्ट सगळेच कीवर्ड सेम आहेत. ठीक आहे. सर्व काही कीवर्ड सेमच आहेत सी सारखे. ऑपरेटर्स सेम आहेत. ऑपरेटर्स काय आहेत, सेमच आहेत. इन्क्रिमेंट, डिक्रिमेंट, लेस दॅन, ग्रेटर दॅन, नॉट इक्वल टू, इक्वल टू सगळं सेम आहे. फक्त काय नवीन येत आहे ते आपण घेऊयात. ठीक आहे. सो आज आपण इनपुट आउटपुट वगैरे पाहिलं. सो उद्या काय करूयात की मेमरी अलोकेशन आणि ओप्सची थेअरीला स्टार्ट करूयात. ठीक आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कसं करतात. अरेज सुद्धा इथं सेमच आहेत. जसं आपण तिकडं डिक्लेअर केलेलं ना तेच इथंही आहेत. काहीच फरक नाहीये. अरेज सेमच टाईपनं आपण काय करतो, इथंही यूज करतो. ओके. तो आज इथं थांबूयात आणि तुम्ही काय करणार आहात, तर हे लेक्चर परत एकदा बघा. परत एकदा कसं आहे की थोडीशीच प्रॅक्टिस घेतली आहे. तो ते बघाल आणि मग काय असेल हे कराल.
ठीक आहे.